नमस्कार सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो, जसं की आपल्याला माहिती आहे, आपल्या महाविद्यालयाने ऑनलाईन टीचिंग प्रोसेससाठी गुगल मीट या सॉफ्टवेअरचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. याचं सबस्क्रिप्शन आपण घेतलेलं आहे आणि याद्वारे आपण जी सूट या सॉफ्टवेअरचा वापर करून ऑनलाईन टीचिंग करणार आहोत. आता जी सूटमध्ये भरपूर वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात. त्यापैकी आपण सध्या जे वापरणार आहे ते गुगल मीट आणि गुगल क्लासरूम. गुगल मीट ऑनलाईन टीचिंगसाठी, गुगल क्लासरूम वेगवेगळ्या असाइनमेंट्स, टेस्ट, क्विज कंडक्ट करण्यासाठी आपण वापरू शकतो. गुगल क्लासरूम कसं वापरायचं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण एक्झामसुद्धा त्याच्या थ्रू कंडक्ट केलेली आहे याच्यापूर्वी. पण बरेच शिक्षक झूम त्याचबरोबर इतर वेगवेगळे प्लॅटफॉर्म ऑनलाईन टीचिंगसाठी आत्तापर्यंत वापरत होते. पण याच्यानंतर आपण गुगल मीट वापरणार आहोत. तर ते कसं वापरायचं आणि त्याच्यासाठी लागणारा जो ID आणि पासवर्ड आहे त्याचा उपयोग कसा करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओचे 2 भाग करतो. पहिला भाग असेल कालच तुम्हाला प्रोव्हाइड केलेले जे तुमचे इन्स्टिट्यूशनल जीमेल्स आहेत, त्या जीमेलच्या मदतीनंच तुम्ही लॉग इन करायचं आहे आणि त्याच्या थ्रू मुलांना म्हणजे गुगल मीटची लिंक क्रिएट करून क्लासरूमसाठी इन्व्हाइट करायचं आहे. तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर ती लिंक तुम्ही पाठवू शकता. म्हणजे आत्तापर्यंत जे करत होता झूमद्वारे किंवा इतर प्लॅटफॉर्मद्वारे तसेच लिंक तयार करून पाठवायचं आहे. वेगळं काही फारसं नाही आहे. फक्त हे इन्स्टिट्यूशनल ID आपले तयार झालेले आहेत. इन्स्टिट्यूशनल ID मध्ये फरक आणि रेग्युलर जीमेल ID मध्ये फरक इतका असतो की आपलं जे रेग्युलर जीमेल जे आपण क्रिएट केलेले आहेत आपले, त्याला लिमिटेशन्स असतात, स्टोरेज लिमिटेशन असतं. त्याचबरोबर गुगल मीटमध्ये रेग्युलर जीमेलनी तुम्ही रेकॉर्डिंग करू शकत नाही. अशा गोष्टी नसल्यामुळं याचा आपल्याला फायदा होतो इन्स्टिट्यूशनल जीमेलचा. तर आता ते इन्स्टिट्यूशनल जीमेल काल मी तुम्हाला जे दिलेले आहेत ते असे आहेत बघा. तुम्ही सगळ्यांनी ही लिस्ट बघितलेली आहे. हा तुमचा ईमेल ॲड्रेस आहे आणि हा तुमचा पासवर्ड आहे. सुरुवातीला हा ईमेल ॲड्रेस आपण जीमेलच्याच लॉग इनमध्ये इन्क्लूड करायचा, टाकायचा आणि पासवर्ड त्याच्यासाठी हा वापरायचा आहे. आपण एक प्रॅक्टिकल करून बघूया म्हणजे तुम्हाला समजेल. बऱ्याच लोकांनी फक्त बघितलं असेल, कदाचित त्याने अजून ट्रायल घेतलेली नसेल, तर आपण बघूया. मी घोरपडे सरांचा जो ईमेल ॲड्रेस आहे तो सध्या आपल्या प्रॅक्टिकलसाठी वापरतो. घोरपडे सरांचा हा ईमेल ॲड्रेस आहे आणि हा पासवर्ड आहे. तर इथं कॉपी करून घेतो. आपल्याला पहिल्यांदा जायचं आहे गुगल ह्या रेग्युलर आपल्या वेबसाईटवर. तुम्ही ऑलरेडी लॉग इन असाल तर इथं तुमचा फोटो किंवा इथं तुमचं नाव वगैरे येईल तुमच्या जुन्या जीमेलनुसार. तर त्यातून लॉग आउट व्हा म्हणजे असं साइन इन असं बटन येईल. किंवा लॉग आउट नाही जरी झाला तरी इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली एक बटन येईल ॲड अनदर अकाउंट. तिथून सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. मी इथं साइन इन करतो. साइन इन क्लिक केल्यानंतर मी ऑलरेडी माझं अकाउंट ॲड केलेलं आहे त्यामुळे मी इथं नाही, आपण नवीन ॲड करणार आहोत ना. हां, ठीक आहे. यूज अनदर अकाउंट याला क्लिक करा. इथं तो जो ईमेल आहे तो ईमेल टाकायचा. आपण घोरपडे सरांचा ईमेल टाकणार आहोत. इथं पेस्ट केला मी, घोरपडे@veervajekar.ascc.in. हा जीमेलच आहे, लक्षात ठेवा. हा जीमेलच आहे
जरी @veervajekarSSC.in असलं तरी सुद्धा हा जीमेल आहे, हा इन्स्टिट्यूशनल जीमेल आहे. नेक्स्ट करा. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे. हा जो पासवर्ड दिलेला आहे तो इथे टाका. कॉपी करून घेतो, पेस्ट केला. नेक्स्ट म्हणा. नेक्स्ट म्हटल्यानंतर जेव्हा तुम्ही सुरुवातीलाच हे करता, लॉग इन करता, त्यावेळेला गुगलच्या नवीन अकाउंटमध्ये तुमचं वेलकम केलं जातं आणि खाली ॲक्सेप्ट हे बटन येतं. ॲक्सेप्ट बटनला क्लिक करा. यानंतर तुम्हाला पासवर्ड चेंज करण्यासाठी मॅन्डेटरीली विचारलं जातं, म्हणजे तुम्ही कंपल्सरी पासवर्ड चेंज करणं गरजेचं आहे. तर इथं आपण नवीन पासवर्ड क्रिएट करू शकतो, कारण आता हे सगळे पासवर्ड मी कॉमन सगळ्यांचे दिलेले आहेत, तर हे तुम्ही बदलू शकता. तर क्रिएट पासवर्डमध्ये मी इथे ॲड करतो. मी आता नवीन पासवर्ड टाकतो घोरपडे सरांसाठी. GHORPADE घोरपडे .UP @2020 GHORPADE .UP @2020. हा पासवर्ड तुम्ही टाकल्यानंतर हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, हा विसरायचा नाही. कारण रेग्युलर जीमेलचा आपण फॉरगॉट पासवर्ड करतो, तो लगेचच आपल्याला करता येतो. इथं मात्र लगेच फॉरगॉट पासवर्ड करता येत नाही. याची प्रोसेस 2 ते 3 दिवसाची असते. ते 48 तासानंतर ते गुगल परत व्हेरीफाय करतं आपलं सगळं अकाउंट, तर त्याला वेगळी प्रोसेस आहे. त्यामुळं हा पासवर्ड विसरू नका. तुम्ही एकदा क्रिएट केला की तो व्यवस्थित लिहून ठेवा मोबाईलमध्ये, 2-3 ठिकाणी लिहून ठेवा की जेणेकरून तुमच्या तो लक्षात राहील. मी इथं म्हणतो चेंज पासवर्ड. हे बघा, सक्सेसफुली हा पासवर्ड आता चेंज झालेला आहे. याच्यानंतर तुम्हाला इथं दिसेल बघा, तर जी आलेला आहे, याचा अर्थ घोरपडे सरांचं अकाउंट हे ॲक्टिवेट झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही आता यांच्या जीमेलवर जाऊ शकता. जीमेलवर क्लिक करा. काहीतरी टेम्पररी एरर आहे, परत एकदा आपण ट्राय करू. आलं. आता हे गुगल अकाउंट जे आहे, हे म्हणजे जीमेल अकाउंट जे आहे ते घोरपडे सरांचं ओपन आहे. वेलकम मेसेजेस जीमेलचे 2 आलेले आहेत. आता इथं बघू शकता तुम्ही राईट साईडला कोपऱ्यात आपला रयतचा जो लोगो आहे तो तुम्हाला दिसेल. इट इंडिकेट इट इज इन्स्टिट्यूशनल जीमेल. ठीक आहे, तर हा तुमचा जीमेल झाला. त्यानंतर इथं तुम्ही या डॉट्सवर क्लिक करून तुम्हाला वेगवेगळे गुगलचे बाकीचे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते सुद्धा वापरायला मिळतात. इथं ड्राईव्ह आहे, गुगल डॉक्स आहेत, शीट्स आहेत म्हणजे एक्सेल शीट्स आहेत, स्लाइड्स आहेत, कॅलेंडर आहे, चॅट आहे, गुगल मीट हे आपण वापरणार आहोत आपल्या लेक्चरसाठी. तर सध्या हे एवढा लक्षात ठेवूया आपण. त्यानंतर तुमचे फोटोज वगैरे जे आहेत ते तुम्ही इथं स्टोअर करून ठेवू शकता. सगळ्यात महत्त्वाचा फायदा ड्राईव्हचा आपल्याला होणार आहे. ड्राईव्हवर क्लिक करूया आपण. ड्राईव्हवर जाऊ. आपण जेव्हा आपलं रेग्युलर जीमेलचा ड्राईव्ह ओपन करतो त्यावेळेला इथं स्टोरेजमध्ये 15 GB लिमिटेशन असतं. 15 GB मॅक्झिमम 15 GB तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. पण इथं कुठलंही तसं लिमिटेशन असत नाही. जसं तुम्ही त्याच्यामध्ये ॲडिशन करत जाल, स्टोरेज वाढवत जाल, तसं इथं तुम्ही किती स्टोअर केलेलं आहे तेवढा डेटाचा नंबर येईल. इथं लिमिटेशन नाही. यू कॅन अनलिमिटेड स्टोअर युअर इन्फॉर्मेशन. तर हा तुमचा ड्राईव्ह असेल. ठीक आहे, म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं
की तुम्हाला मिळालेला जीमेल हा इन्स्टिट्यूशनल जीमेल ID आणि पासवर्ड हा वापरून लॉग इन सुरुवातीला कसं करायचं आहे, पासवर्ड कसा बदलायचा आहे आणि तो पासवर्ड लिहून ठेवायचा आहे. ठीक आहे, मला वाटतं इथंपर्यंत तुम्हाला समजलेलं असावं. या व्हिडिओमध्ये आपण आता इथं थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ID चा वापर करून स्टुडंट्ससाठी गुगल मीटची लिंक कशी तयार करायची आणि लेक्चरमध्ये आपल्याला गुगल मीटमध्ये काय काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या त्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.